वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापू, संत म्हणतात सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. माणसाच्या जीवनामध्ये सुख हे मोहरी एवढं असते, दुःख मात्र पर्वता एवढं येते. संत आपल्याला एक जातक कथा सांगतात. ते म्हणतात एक माणूस असतो, त्याच्या मागं वाघ लागतो. तो जीवाच्या कांतानं पळतो. पळत पळत त्याला एक कोरड विहीर दिसते. ती विहीर मध्ये सगळे झाडं ओढलेले असतात. ती विहीर आहे मग असा भास बी होत नाही आपल्याला. मग तो त्या विहिरीतून पळायला पाहतो त्या झाडातून, आणि त्या खड्ड्यात पडतो. पडता पडता एका झाडाला धरतो, एका झाडाच्या फांदीला धरतो. आणि धरल्यानंतर काय होतं आहे, वर बघतो तर वाघ आहे. त्याला वाटते खाली जाऊ आपण, तर खाली साप आहे. खाली साप असतो, खाली जावं तर, वर जावं तर वाघ उभाची खायला. आणि एवढ्यात ते जे त्यानं फांदी धरलेली असती, ती फांदी एक उंदीर करंडत असतो. तृणछेदित मुच्छका असे म्हणले संत. ते छेदित असतो, करंडीत असतो. आणि एवढ्या संकटामध्ये, एवढ्या दुःखामध्ये त्याच्यामुळं त्यानं ती फांदी धरल्यामुळं त्या फांदीला एक मोहोळ असते, आणि ते मोहोळ फुटते. तो कांदा फुटतो मोहोळाचा, आणि त्याच्या अंगावर, हातावर एक एक थेंब मोहोळाच्या मधाचा पडतो. आणि तो मोहोळाच्या मधाचा थेंब तो चाटण्यामध्ये आनंद घेतो. सगळं दुःख विसरून जातो. तसंच काहीतरी आपल्याला मानव जन्मामध्ये आहे. सुख नाही कोठे आली या संसारी, सुख नाही वाया हवभरी होऊ नको, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, असं संतांनी सांगितलेलं आहे आपल्याला. परंतु आपण संसारातच मरतो. आणि सुख किती येतं आहे आपल्याला वाटायला, सुख पाहता जवा पाडे, मात्र दुःख पर्वता एवढे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हेच घडत असतं. सुखाच्या क्षणासाठी त्याची धडपड असते, पण सुख काही मिळत नाही. सुख मिळत नाही, परंतु सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तो सांसारिक सुखासाठी धडपड करत असतो. एका राजा होता एक, आणि त्या राजाला एक गुरु होता, अतिशय विद्वान, अतिशय रिद्धिसिद्धी प्राप्त झालेला गुरु होता त्याचा. गुरुकडे बरेच लोक याचे, शांत होऊन जायचे, सुखी होऊन जायचे. राजाला वाटलं आपण बी गुरुकडे जावं आणि गुरुला काहीतरी मागावं. राजा गेला गुरुकडे आणि म्हणला, गुरुजी मला सुख हवं आहे, सुख द्या मला. गुरुजी म्हणले, अरे बाबा, सुख ह्या संसारामध्ये नाही, सुख नाही कुठे आली या संसारी, वाया हवभरी होऊ नको, वाया हवभरी होऊ नको, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अरे भला नसा त्यानं सांगितलं की भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलेलं आहे की हा संसार अनित्य आहे, पाप मूळ आहे, दुःखरूप आहे. दुःख येणारच ना. आणि
दुःखरूप असल्यामुळं, पापमूळ असल्यामुळं, अनित्य असल्यामुळं ह्या संसारामध्ये दुःख माणसाला येणारच. याच्यात जर आपण सुख पाहत असतो तर ते केवळ कोरड्या विहिरीतून पाणी काढल्यासारखं आहे. एखाद्या येड्या माणसानं कोरड्या विहिरीतून पाणी काढावं आणि त्याला शेवटी काहीच मिळू नये त्याच्यातून, तशीच गत मानवाची या संसारामध्ये होते. ह्या संसारात सुख नाही, पण तरीही तो त्या संसारामधून सुख पाहत असतो. सुख सुख मिळण्याची अपेक्षा करत असतो. प्रत्येक गोष्ट करतो तो सुख मिळण्यासाठी करतो. पत्नी मिळते, पत्नी करतो, लग्न करतो सुख मिळण्यासाठी, पण दुःखच येते पदरी. प्रत्येक गोष्ट करतो तर सुख मिळण्यासाठी, पण येतं आहे काय, तर येतं आहे दुःख पदरी. त्याचा परिणाम दुःखच होतो. परिणामी विषयासारखाच परिणाम होतो त्याचा. प्रत्येक तुम्ही संसारामध्ये केलेली गोष्ट त्याचं परिवर्तन दुःखातच होते. दशरथ राजासारखा राजा देखील होता, परंतु शेवटी त्याला देखील म्हणजे राम राम करत म्हणावं लागलं. शेवटी धृतराष्ट्रासारखा सार्वभौम राजा होता, त्याला देखील जंगलात जाऊन जळून मारावं लागलं. दुर्योधनासारखा राजपुत्र होता, त्याला देखील मारावं लागलं. अभिमन्यूसारखा युवराज होता अभिमन्यूला देखील मारावं लागलं. दुःखच ह्या संसारामध्ये कुठं बी हात घाला तुम्ही, तुमच्या पदरात तुमच्या हाताला सुख येतच नाही, दुःखच येते. तर तो राजाला सांगितलं असं त्या गुरुनं, पण तो राजा ऐकायला तयार नाही. राजा म्हणे, नाही गुरुजी, तुम्ही फार म्हणजे सिद्ध साधक आहात, मला सुख हवं आहे. ते म्हणले, असं कर, सुखी माणसाचा सदरा घेऊन ये. ठीक आहे म्हणले, मग सुखी माणसाचा सदरा आणतो, मग तुला सुख मिळवून देतो मी. मग राजा राजवाड्यात आला, त्यानं प्रधानाला बोलवलं. प्रधानाला सांगितलं की सगळीकडे माणसं पाठवा आणि सुखी माणूस कोण आहे त्याचा सदरा आणा. आणि मग प्रधानजीनं सैनिक बोलवले, 14 चौकडे पाठवले. सैनिकांनी विचारलं प्रत्येक माणसाला, तुम्ही सुखी आहात का? नाही. कोणी म्हणलं सुखी नाही. त्या अजितदादाला विचारलं, सुखी आहेत का तुम्ही? ते म्हणले, नाही, माझ्या मागं सगळं लागलेलं आहे भानगड. ते म्हणले गपचिप संसार करा, आपले लेकरं नीट करण्याचा प्रयत्न करा, असं शेवटी म्हणले ते. कारण त्याला त्यात सुख नव्हतं. कितीतरी वेळास काय म्हणते त्याला, उपमुख्यमंत्री कितीतरी वेळा झाले, कितीतरी वेळेस आमदार झाले, परंतु सुखाचा आणि त्यांचा कुठंही मेळ लागला नाही. त्यांच्या जीवनात सुखाचा मेळ कुठं लागला नाही. आणि मग असं तर तो राजा, ठीक आहे, मग प्रत्येकाला विचारलं, कोणीही म्हणलं नाही की आम्हाला सुखी अवतार. शेवटी सैनिक कंटाळले आणि जाऊ दे म्हणले, आता कोणी सुखी नाही, आपण सांगून देऊ की सुखी कोणी नाही. आणि सदरा काय भेटला नाही. पण एक माणूस होता बसलेला, वैरागी, ज्याला घर नाही, दार नाही, आई नाही, वडील नाही, बाप नाही, भाऊ नाही, असा माणूस होता झाडाखाली बसलेला. शेवटी सैनिक म्हणले, त्याला विचारू आपण जाऊ. मग गेले त्याच्यापाशी, त्याला विचारलं, तुम्ही सुखी आहात का? तर हो, सुखी आहे मी, मला काही दुःख नाही, मला घर नाही, दार नाही, कोणीच नाही. आणि दुपारा जायचं, भिक्षा मागायची, खायचं आणि भिक्षा मागून खाऊन आपलं जीवन कडेल लावायचं. असं म्हणजे सुखी आहेत तुम्ही? हो. पण ते म्हणे, मग तुमचा सदरा द्या. ते म्हणे, मला सदराच नाही. बघा, जो ह्या जगामध्ये माणूस आहे तो सुखी आहे, तोच सुखी आहे ज्याला सदरा पण घालायला नाही.
पण तो सुखी नाही की ज्याच्याजवळ करोडो रुपये आहेत, असा माणूस सुखी नाही. आणि शेवटी राजाकडे आला तो. राजानं सांगितलं की महाराज, ह्या संसारामध्ये कोणीच सुख नाही. मग गुरुजी म्हणले होते, अरे मी तुला सांगितलं होतं ना की ह्या संसारामध्ये कोणीच सुखी नाही, म्हणून तू सुखाची अपेक्षा करू नको. काय कर, शांत शांत मन शांत ठेव आणि त्यातच सुख आहे. मन शांत ठेव, त्यातच सुख आहे. परमेश्वराचं चिंतन कर, त्यातच सुख आहे. आणि हे जे सांसारिक सुख आहे हे कधी संसारात सुखच नाही ते मिळेल कसं. त्यामुळं संसाराच्या सुखाच्या नादी लागू नको. जे परमार्थिक सुख आहे, सुख मात्यंतिकम येतं बुद्धिग्राह्यमतेंद्रिय, त्या सुखाच्या नादी लाग आणि परमेश्वराचं सुख मिळव, असं त्या गुरुजीनं त्या आपल्या राजा असलेल्या शिष्याला सांगितलं. आणि राजेसाहेब घरी गेले, महाराज गेले आणि सुखाचा नाद सोडून आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न झाले. मायबाबा, तसं तुम्ही बी सुखाच्या शोधात हिंडू नका. सुख नाही ह्या संसारामध्ये, परंतु सुख आहे परमार्थामध्ये. परमार्थ करा आणि सुखी व्हा, अशी विनंती करतो. आज तुमची रजा घेतो. भगवत पुराणा.